जान्हवी आणि संग्रामनी स्वतःची कॅप्टन्सी उमेदवारी टिकवण्यासाठी जो काही खेळ करायचा प्रयत्न केला ना, तो ॲक्च्युअली मूर्खपणाचा खेळ होता. कसं तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण की ज्या पद्धतीने घरामध्ये आता गोष्टी घडत चाललेल्या आहेत ना, त्या खूपच इंटरेस्ट घेत चाललेल्या आहेत. आज जो कॅप्टन्सी टास्क झाला तिकडे म्हणजे उमेदवारी टास्क झाला, त्यामध्ये सर्वात प्रथम अरबाजने आणि निकीने हातपाय मारायचा प्रयत्न केला की स्वतःला कसं सेव्ह करता येईल. निकी तर अरबाजसाठी खेळत होती, तर अरबाज तिकडे स्वतःसाठी डिलिंग करायचा प्रयत्न करत होता. तो सर्वात प्रथम त्या आपल्या संग्रामकडे गेला आणि संग्रामला म्हणला, भाऊ काही बी कर, मी तुला सेव्ह करायचा प्रयत्न करतो, तू फक्त तिकडे ऍक्टिंग कर की जोर लावतोयस, हे करतोयस ते करतोयस, तू फक्त लोकांना दाखव की तू गेम खेळायचा प्रयत्न केलास, पण तुला आम्ही सेव्ह करू, तू आम्हाला सेव्ह कर. ठीक आहे. तेव्हा भाऊ त्यांच्या जाळ्यामध्ये अडकला, संपला विषय तिकडे त्याचा. त्यानंतर ही जी जान्हवी आहे ती देखील अरबाज सोबत डील करते की बाबा तू मला यावेळेस उमेदवारीमधून वाचव, मी तू मला वाचवते. या प्रकारच्या गोष्टी तिकडे करायचा प्रयत्न अरबाजने केला. जान्हवी तिकडे देखील फसली. आता मूर्खपणाचा कळस कुठं झाला बघा. तुम्ही ह्या सगळ्या डील करा, सगळं मान्य आहे, जे काय करताय स्वतःसाठी करताय, ठीक आहे, मान्य आहे, पण अरे तुम्ही स्वतःच्या टीमला धोका द्यायचा प्रयत्न करताय, स्वतःला सेव्ह करताय, करा, काही अडचण नाही, तुमच्या गेमचा पार्ट असेल, पण अरे तुम्ही तुमचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम तर हरलात ना तिकडे. महाराष्ट्रासमोर तुम्ही काय स्वतःचं नाव ठेवताय, स्वतःची इमेज खराब करून घ्यायचा प्रयत्न करताय, स्वतःला वाचवण्यासाठी टीम सोबत गद्दारी तर करताय आणि स्वतःचं देखील गेम तिकडे दाखवत नाहीत. कारण की नेक्स्ट राऊंडला अरबाजच्या टीम मधले काही जण हे जान्हवीला नॉमिनेट म्हणजे त्या सदस्यत्वातून बाहेर काढणार आहेत आणि संग्रामला देखील बाहेर काढणार आहेत. हे ह्यांना माहित नाही की ह्या डबल गेम ह्यांच्याच घरामध्ये ह्यांच्याच विरुद्ध चालू आहे. पण ह्या लोकांनी तिकडे तसं नाही केलं. पहिल्या राऊंडला कसं वाचता येईल बस एवढं आपण बघायचं. पण तुम्ही जे महाराष्ट्रासमोर घाण दिसलाय त्याचं काय, तेच पर्सनली मला नाही आवडलेलं आहे मित्रांनो. त्यामुळेच मी ही व्हिडिओ बनवतोय. तुम्ही स्वतःचा 100% गेम तर द्या तिकडे, जे काय होईल ते पुढे बघता येईल, पण तुम्ही तुमचं 100% तर द्या. तुम्ही तिथे काय केलंच नाही, तुम्ही तिकडे शांत उभे राहिला, तो आला तिकडचं अंड, अरबाजने तुम्हाला असं पकडून ठेवलं, संपला विषय. निकीने जाऊन तिकडे ते त्यांची 2-4 जण काढून टाकले, संपला विषय. त्यांचा गेम सक्सेसफुल झाला. तिकडे तुम्ही अडकलात त्यात. नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हीच तिकडे बाहेर जाणार आहेत. याच प्रकारच्या गोष्टी होणार आहेत. त्याचमुळे तुम्ही खराब दिसणार आहात संपूर्ण महाराष्ट्रासमोर. मित्रांनो, तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला ऐकायला आवडेल, कारण की तुमचं मत हे खूप महत्त्वाचं आहे पर्सनली माझ्यासाठी. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.